विश्वरत्न बोधिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनांचे सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून मंचकावरती असेल बनते विनाचार्य आणि त्यांच्या संघास मी वंदन करतो। वंचित बहुजन आघाडीचे सुजात दादा ज्यांनी चांगल्यापैकी मार्गदर्शन केले, वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, पुणे जिल्ह्याचे भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनी, दरवर्षीप्रमाणे लाखोच्या संख्येने भीमा कोरेगावच्या शूरवीरांना आपण नतमस्तक होण्यासाठी, मानवंदना देण्यासाठी येतो। हे गेल्या अनेक वर्षाची आज परंपरा, येणाऱ्या हजारो वर्ष, शेकडो वर्ष ही परंपरा अशीच राहणार, कारण हा समाजाचा इतिहास आहे, आमचा इतिहास आहे। नव्या वर्षाची सुरुवात आम्ही अशा प्रकारे करतो। भीमा कोरेगावच्या इतिहासाला उजळणी देण्यासाठी आम्ही येतो। आमचा सुराचा जो इतिहास आहे त्याला आम्ही वंदन करतो। म्हणून येणाऱ्या काळामध्ये जेव्हा पोलीस प्रशासन मला सांगत होतं, येणाऱ्या काळामध्ये ही संख्या वाढत चाललेली आहे आणि अलीकडे 3 दिवसामध्ये 20 लाखाच्या वरती हे नतमस्तक शौर्य दिनानिमित्त नतमस्तक होण्यासाठी येतात। जाणतोय आपण या देशामध्ये शूरांचा इतिहास गाजला गेला, खरा इतिहास लोकांच्या समोर येऊन दिला नाही। भीमा कोरेगावचा इतिहास येण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना 1927 रोजी 1 जानेवारी रोजी इथे यावं लागलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हा इतिहास इंग्लंडच्या लायब्ररीमध्ये सापडला। कारण या देशामधून हा इतिहासच गायब करण्याचा प्रयत्न या देशात झाला। या देशात बुद्धाचे विचार काढण्यात आले, लुप्त करण्यात आले। या देशातून धम्म देखील लुप्त करण्यात आला। त्याचा इतिहास लोकांच्या समोर येऊन दिला नाही। त्याच्यासाठी देखील बाबासाहेबांना यावं लागलं 14 ऑक्टोबर 1956 आणि पुन्हा एकदा बौद्ध धम्माचं पुनर्जीवन या देशामध्ये करावं लागलं। ही इतिहासाची उदाहरणं, 2500 वर्षापूर्वीचा इतिहास घ्या। या देशामध्ये सम्राट अशोकाचा इतिहास काढला गेला, कोणी हा इतिहास सांगितला नाही। सम्राट अशोकाने केलेलं त्याचं कार्य लोकांना समजलं नाही। जगातला सम्राटाचा सम्राट अशोक होता। त्यांनी आपल्या तरवारीच्या जोरावरती जग जिंकलं। त्यांनी शांतीच्या, करुणाच्या, बौद्ध धम्माच्या मार्गाने पुन्हा एकदा जग जिंकलं। हा इतिहास या देशामध्ये कोणी सांगितलेला नाही। हा इतिहास आपल्याला जाणावा लागेल, लोकांना सांगावा लागेल। बाबा हा आमच्या देशाचा इतिहास आहे। आणि त्याची जाणीव झालेल्या संपूर्ण आंबेडकरवादी बहुजन समाजाचे विचारवंत
बहुजन महापुरुषांना मानणारे लोक त्या विजय स्तंभाला नमन करण्यासाठी येत आहेत, म्हणून ही संख्या वाढत आहे. गेल्या अनेक वर्षापासूनची माग आहे. मध्यंतरी करोनाच्या काळामध्ये देखील मी इथे येऊन गेलो 20 लाख, आणि त्यावेळेला लोक नव्हती तेव्हा पत्रकारांनी मला विचारलं, तेव्हा मी सांगितलं येथील प्रशासकांनी हा गौरवपूर्ण इतिहास या देशातील महाराजांचा इतिहास हा पाठ्यपुस्तकाच्या माध्यमामधून यायला पाहिजे. जेणेकरून महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या लोकांना हा इतिहास कळेल. परंतु येथील व्यवस्था तसं होऊन देत नाही. ही होऊन देत नाही ती व्यवस्था बदलण्याचा येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करावा लागेल. आणि त्याच्यासाठी हे 2018ला इथे जे प्रकरण घडलं, आमच्या भीमा कोरेगावच्या आलेल्या 200 वर्ष त्यावेळेला होत होती. आणि लाखोच्या संख्येने लोक त्यावेळेला आली होती. कारण भीमा कोरेगावच्या इतिहासाला 200 वर्ष होत आहे. त्यावेळेला सरकारच्या माध्यमातून नियोजित हल्ला झाला. अनेक लोकांना त्याच्यामध्ये त्यांच्यावरती हल्ले झाले, काठीने दगडाने वगैरे जखमी झाले. परंतु त्याच्या नंतरचा जो इतिहास घडलेला आहे त्याच्यामुळे मनुवादी संघटना घाबरून गेला. इतिहास असा घडला की देशामधल्या सगळ्या न्यूजपेपर त्याच्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी जगामधल्या सगळ्या न्यूजपेपरने या बातमीचे रकाने छापले. त्याला मी विटनेस आहे. अमेरिकेच्या टाइम्स मॅगझिन मध्ये मी मेलच्या माध्यमातून या सगळ्या बातम्या पोहोचवल्या. तेथे छापून आल्या आणि जगाला कळला महाराजांचा इतिहास काय. ब्रिटिशांनी देखील ह्या कोमला, या महाराणा त्यावेळच्या आताच्या बौद्धांना या मार्शल रेस म्हटलेला. लढवई जमात कोण असेल या देशामध्ये? ब्रिटिशर्स म्हणतायत महाराष्ट्रातली महाराणी आणि पंजाब मधली एक कोम आहे. या दोघांनाच ब्रिटिशांनी मार्शल कोम म्हणून ही पदवी दिली. ब्रिटिशांनी दोनच, मला वाटतं इथे दोनच अशा प्रतिकृतीची निर्मिती केलेली आहे. 1 जानेवारी 1818 मध्ये जो विजय झाला, पेशवाईची सत्ता इथून निघून गेली आणि ब्रिटिशांचा जॅक तिथे लागला. पुण्याच्या शनिवारवाड्यामध्ये त्याच्या पित्यांचा हा विजय स्तंभ बांधलेला. दुसरा स्मारक उभारलेला आहे ब्रिटिशांनी ते दिल्लीमध्ये. आपल्यातले बरेचसे लोक इंडिया गेटला गेले असतील. दिल्लीच्या इंडिया गेटला त्यावेळेला ब्रिटिशांच्या विरुद्ध, ब्रिटिशांच्या बरोबर जे आपले समाजाचे लोक लढलेले आहेत. अफगाणिस्तानच्या लढाईमध्ये त्याच्या प्रत्यार्थ इंडिया गेट आहे. हा देखील इतिहास इंडिया गेटच्या लोकांच्या समोर येत नाही.
म्हणून आज जाणून घेऊन आपण आपला इतिहास लोकांना सांगणं गरजेचं आहे असं मी समजतो. तलवारी म्यान झाल्या, संविधानाचा अंमल सुरू झाला, प्रत्येक लढाया संपल्या, तलवारी म्यान झाल्या, संविधानाचा अंमल सुरू झाला, प्रत्येकाला बाबासाहेबांच्या संविधानाच्या माध्यमातून अधिकार मिळाले. नवीन लढाया, नवीन लोकशाहीमध्ये सुरुवात झाल्या निवडणुकीच्या माध्यमातून. त्यावेळेला आपल्या पूर्वजांनी या लढाया जिंकल्या. आज आपल्याला देखील लढाया जिंकाव्या लागतील निवडणुकीच्या माध्यमातून. आपलं अस्तित्व दाखवावं लागेल, राजकीय अस्तित्व दाखवावं लागेल. संख्येने आपण जास्त आहोत, म्हणून येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये त्या महानगरपालिकेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. त्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून आणणं गरजेचं. लढाई त्या काळची आपल्या पूर्वजांनी जिंकली. अरे इतिहास निर्माण करावा लागेल. येणारी जेव्हा पिढी सांगेल बाबा आमच्या पूर्वजांनी त्यावेळेला तलवारीने आमच्या लढाई जिंकली, आज आपण बॅलेट पेपरच्या माध्यमातून हे देखील लढाई जिंकणं गरजेचं आहे. कारण 2014 पासून बघितलं ते बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला त्याचे अधिकार आणि हक्क आपल्याला दिलेले आहेत. हे 2014 पासून केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार हे काढून घेण्याच्या मनस्थितीमध्ये काढून घेतलेलं आहे. म्हणून हे संविधान धोक्यामध्ये आहे. देश संविधानावरती चालत नाही. ही आमची येथील ओबीसी समाजाची, येथील आंबेडकरवाद्याची, बौद्धांची, बहुजनांची ओरड आहे. हे देश संविधानावरती चालत नाही, तो संविधानावरती चालवावा. त्याच्यासाठी संविधानचे गौरव आपण कार्यक्रमाचं आयोजन करतो आणि अभिमान वाटतो कि अशा संविधान के सम्मान में लाखों लोक येतात. देशामध्ये दोन गट पडलेले, एक संविधानवादी आहे, एक संविधान विरोधी आहे. लढाई आज विरोधकांची सुरू झालेली आहे. संविधानवादी लोकांनी एकत्र येऊन या संविधान विरोधी लोकांना केंद्र आणि राज्यातून हद्दपार करणे गरजेचं आहे असं आपल्याला सांगू इच्छितो. ईव्हीएम मध्ये आहे. देशातील सर्व विरोधी पक्ष म्हणतात बॅलेट पेपरवरती व्हायला पाहिजे, मतदानावरती, मतदान पत्रिकेवरती मतदान व्हायला पाहिजे. परंतु असं होत नाही, कारण देश संविधानावरती चालतच नाही. ते पिलर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमामधून निर्माण केले. तर या देशातली न्याय व्यवस्था असेल, या देशातली लेजिस्लेटिव्ह असेल, कायदे बनवणारी सभागृह असेल, एक्झिक्युटिव्ह असेल, पोलीस प्रशासन असेल, इलेक्शन कमिशनर असेल, त्याग असेल, सर्व हे केंद्र सरकारचे गुलाम झालेले आहेत. म्हणून संविधान धोक्यामध्ये. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची युती झालेली आहे, म्हणून त्याच्याबद्दल काय बोलत नाही. परंतु एक सांगू इच्छितो, या 75 वर्षाच्या काळामध्ये
त्याच्यातला जास्तीत जास्त काळ काँग्रेसने घालवला. राज्यकर्ते म्हणून त्याने जर संविधानाचा आणि बाबासाहेबांचा उचित सन्मान केला असता तर ही विचारसरणी आज देशामध्ये दिसली नसती. हे त्यांचं फेल्युअर. परंतु साथ साथ लड़ने की हम लोग ने आज कोशिश कर रहे हैं. ते संविधानवादी आहेत, त्या सगळ्यांना घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल. देश वाचवावा लागेल. कारण देशाचे खरे भूमिपुत्र आम्ही आहोत, ते उपले आहोत. कारण ते बाहेरून आलेले लोक आहेत. म्हणून बाबासाहेब एके ठिकाणी म्हणताय त्या देशाचा इतिहास काय. त्या देशाचा इतिहास एका बाजूला बौद्ध संस्कृती आहे, दुसऱ्या बाजूला हिंदू संस्कृती. या दोघांमध्ये झालेला द्वंद्व आहे. मग ते विचाराचं द्वंद्व असेल, मग ते लढाईच्या माध्यमातून द्वंद्व असेल. हा देशाचा इतिहास आहे आणि आज तो पण बरकरार आहे असं समजतो. म्हणून आपल्याला लढावं लागेल आणि जिंकावं लागेल. येणाऱ्या काळामध्ये जे चित्र आज तुम्ही भीमा कोरेगाव मध्ये बघता, इथे येणाऱ्या 20 जानेवारी रोजी कर्नाटकामध्ये हुसेन या शहरामध्ये भीमा कोरेगावची प्रतिकृती निर्माण करण्यात आलेली आहे. आणि त्यांनी मला सांगितलं, भीमरावजी या आ जाओ, भीमा कोरेगाव का इतिहास बताओ. 20 और 25 हजार लोग यहाँ इकट्ठे आएंगे और भीमा कोरेगाव को 20 जनवरी को सल्यूट करेंगे. ही विचारधारा आज देशामध्ये पसरत चाललेली आहे. त्याच्या माध्यमामधून हे मनुवादी आज घाबरलेले आहे. या देशामध्ये जर टक्कर कोण देत असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी या देशामध्ये टक्कर देतात. आणि त्यांनी कोणता वारसा घेतलेला तर त्यांनी या भीमा कोरेगावचा वारसा घेतलेला. कारण ते बघत नाही आम्ही संख्येने किती आहोत, समोर केवढा मोठा आहे, परंतु भीमा कोरेगावचं शौर्य ते दाखवतात. संख्येने कमी आहे परंतु आम्ही तुमचा पराभव करणार. ही विचारधारा घेऊन आज चालण्याचा प्रयत्न करा. येणाऱ्या इलेक्शन्स मध्ये आम्ही किती आहोत हे बघणं गरजेचं नाही. मी आंबेडकरवादी आहे. मी बहुजन महापुरुषांच्या विचारावरती चाललेलो. मी ओबीसी आहे. ही विचारसरणी घालवायची आहे. म्हणून संविधानवादी ज्या उमेदवार असतील, वंचित बहुजन आघाडीची असतील, संविधानवादी उमेदवार असेल त्यांना मतदान देऊन आज विजय करणं गरजेचं आहे. काही लोक आज आपल्यातून निघून गेलेली आहेत, त्यांच्यावरती लक्ष देऊन काही जण शॉर्टकट बघतायत सत्तेमध्ये जाण्याचा. त्यांचा विचार करू नका. बाबासाहेबांनी भीमा कोरेगावनी जे आपल्याला स्वाभिमान दिलेला, स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही हा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करावा. स्वाभिमानाला कुठे ठेच लागेल अशा प्रकारचं कुठलंही अशा प्रकारचं कुठलीही कृती माझ्याकडून होणार नाही. हे खोलगाठ घेणं गरजेचं आहे. आपली ताकद येणाऱ्या काळामध्ये राजकीय दृष्ट्या दाखवणं गरजेचं आहे. बाबासाहेबांनी ज्या ज्या संघटना निर्माण केलेल्या, मग भारतीय बौद्ध महासभा असेल, समता सैनिक दल असेल, राजकीय पक्ष म्हणून महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी असेल, अशा संघटनेच्या बरोबर संघटनेला बळ देण्याचा प्रयत्न करा.
की ज्याच्या माध्यमातून या देशामध्ये पुन्हा क्रांती निर्माण होईल. त्याप्रमाणे पूर्व इतिहास त्यांनी डावलून टाकला. त्याप्रमाणे हा येणारा इतिहास त्यावरती बाबासाहेबांच्या संघटना जर नेस्त नाबूद झाल्या तर इतिहास पुन्हा एकदा दबून जाईल. म्हणून या इतिहासाला उजळणी देण्यासाठी, संघटना मजबूत करण्यासाठी आपल्या सगळ्यांचा सपोर्ट आहे, पाठबळ आहे, एक निश्चयच आहे. आपलं अभिनंदन करेन मी सगळ्यांचं. ज्या मागच्या निवडणुका झाल्या, नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे तुम्ही यश प्राप्त करून दिले. या मंचकावरून संपूर्ण महाराष्ट्रातल्या आंबेडकरवादींचा मी शुक्रगुजार आहे की त्याने चांगल्या प्रकारे रिझल्ट दिले आणि लोकांना दाखवून दिलं. राजकीय शक्ती आज भी जिंदा है. बहुजनांची राजकीय शक्ती जिंदा आहे आणि ह्याच्यापासून सावध राहायला पाहिजे. येणाऱ्या 15 तारखेला त्याची पुनरावृत्ती करा. मोठ्या संख्येने या, निवडून या आणि देशाची आणि राज्याची राज्य संस्था हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करा. राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन पेशवाई या महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली आहे. पुणे हे त्याचं उदाहरण आहे. महाराजांची 18 एकर कितीतरी जमीन एका राजकीय पक्षाच्या नेत्याच्या मुलांनी गिळंकृत केली, परंतु त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल होत नाही. ही मी पेशवाई समजतो. न्याय व्यवस्था झोपलेली आहे, त्याला जागा करण्याचं काम आपल्याला करावं लागेल. देशामध्ये राजकीय परिवर्तन करण्याचं काम करावं लागेल. या शौर्य दिनाच्या निमित्ताने एवढंच आपल्याला सांगू इच्छितो, आपली राजकीय ताकद वाढवण्याचा प्रयत्न करा आणि त्याचबरोबर आम्ही भारतीय बौद्ध महासभा राजकारणामध्ये नाही हे मी डिक्लेअर करतो. नेहमीच्या स्टेजवरून मी हे डिक्लेअर करतो की भारतीय बौद्ध महासभा राजकारणामध्ये नाही, परंतु धम्माची गती मी देशातील 20 राज्यामध्ये मी आज कार्यरत. धम्म हा संकुचित ठेवलेला नाही, तर धम्म हा समाजाच्या पलीकडे जाऊन इतर समाजाला बरोबर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यात यशस्वी झालेला. पण ते विनाचार्यांना माहिती आहे उत्तर भारतामधली स्थिती काय. उत्तर भारतामध्ये मोठ्या संख्येचे असलेले समाज, मोर्या समाज, कुशवा समाज, हे बौद्ध आज स्वतःला गर्वाने बौद्ध समजतात. सम्राट अशोकाचे वंशज आहेत म्हणून समजतात. सैन्य समाज आहे. राजकारणामध्ये देखील तसं व्हायला पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये राजकीय ताकद उभी राहायला पाहिजे. हे याच्यासाठी मी सांगतो, या देशामध्ये आज कायदे निर्माण झालेले आहेत 2 वर्षापासून. अँटी कन्व्हर्जन ऍक्ट कोणासाठी आहे, तर त्याने बघितलं की देशामध्ये धम्माचं परिवर्तन जास्त होत आहे. लोक बौद्ध धम्माकडे जात आहेत. महाबोधी बुद्ध विहार देण्यासाठी टाळाटाळ का होते. सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी का नाही होत. त्याच्या मागे एकच कारण आहे की महाबोधी बुद्ध विहार बौद्धांना मिळालं तर बौद्ध धम्म देशाच्या आणि जगाच्या पलीकडे या बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार. या सगळ्या छुप्या गोष्टी आहेत, परंतु महाबोधी बुद्ध विहार हम लोग लेके रहेंगे. ते म्हणते विनाचार्यांनी आज सांगितले. येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये आकड्यांची जरा बदल आहे. मी युपी मध्ये जाऊन अनेकांशी बोलणार आहे. पण येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये रामलीला मैदानावरती 5 लाख लोक घेऊन आम्ही उभे राहू. केंद्र सरकार हलवण्याचा प्रयत्न करू. अशा प्रकारे बाबासाहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं, देश में जीना है तो लढना पडेगा. लढाईच्या शिवाय, संघर्षाशिवाय बाबासाहेब म्हणतात काही ते प्राप्त होऊ शकत नाही.
आणि हा संघर्षाची धार जर कमी करायची असेल तर आपल्याला केंद्रामध्ये राज्यामध्ये सरकारमध्ये बसावं लागेल. हे देखील खुणगाठ पाळणार. पुन्हा एकदा शौर्य दिनाच्या भीमा कोरेगावच्या जे शौर्यार्थी पडले त्यांनी इतिहास घडवला त्या सगळ्यांना मी अभिवादन करतो. आपल्याला देखील जय भीम करतो. एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलेले आहात, इतिहास घेऊन जात आहे. नवीन वर्षाची सुरुवात शौर्य दिनाच्या निमित्ताने करताय. हा आपल्यासाठी एक मानाचा दिवस आहे असं मी समजतो आणि इथेच माझ्या वाणीला विराम देतो. नमो बुद्धाय. जय भीम. जय संविधान.